भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. हे होतं आमच्या पल्लवीचं वटीभरण. वटीभरणाचा कार्यक्रम होता आणि खूप छान असा हा कार्यक्रम झाला. आमचा भैया तर खूप छान दिसत होता. वटीभरणाचा कार्यक्रम कसं आहे ना, त्याचं नियोजन आमचं अचानक ठरलं गेलं, पण तरी पण खूप छान अशी तयारी म्हणजे माझ्या बहिणीने वगैरे केली होती. आणि माझा मामा आणि आईच्या गप्पा आपल्या चालल्या होत्या. आणि जेवण तर खूप असं छान होतं. पापड होतं, डाळ फ्राय होती, राईस होता, गुलाबजाम होते, अजून वाटाणा पनीरची भाजी होती, भरलेलं वांगं होतं. आणि स्वयंपाक खरंच आहे इतका छान होता ना. भरलेलं वांगं तर म्हणजे खूप खरंच आहे, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढं सुंदर अशी भाजी झाली होती. पुरी होती, पुऱ्या पण अशा खुसखुशीत होत्या. म्हणजे जेवण खरंच आहे. कार्यक्रमाचं जेवण मला हल्ली आवडत नाही, पण हे जेवण खूप सुंदर होतं. सॅलेड होतं. आणि मग 8 तारखेला माझा वाढदिवस असतो, तर मग 7 तारखेलाच आम्ही संध्याकाळी तिथे केक वगैरे आणला आणि त्याच कार्यक्रमामध्ये माझा वाढदिवससुद्धा साजरा केला. आणि सगळेच पाहुणे वगैरे होते, तर छान वाटलं. मग घरी आल्यावर माझ्या मामीनी पट्ट्या दाखवल्या, सुनबाईसाठी पट्ट्या केलेल्या. म्हटले की आता आपल्या घरी बाळ येणार आहे ना, मग बाळाच्या आईला मी पहिल्यांदाच गिफ्ट घेतलं आणि खूप छान अशा त्यांनी पट्ट्या आणल्या होत्या सुनेसाठी. आणि तिचा आयर तर आहे ना, तुम्हाला काय सांगू, 50-60 साड्या तिला गिफ्ट आल्या होत्या. एवढ्या साड्या आल्या होत्या, काठपदराच्या वेगळ्या, सिंथेटिक वेगळ्या, परत सिल्कच्या साड्या वेगळ्या, बऱ्याच साड्या नाही का, बरेच. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण आयारामध्ये साध्या साड्या, म्हणजे मी साध्या पण साड्या पाहिलेल्या आहेत अशा आयारामध्ये देताना, पण हिच्या साड्या सगळ्याच म्हणजे चांगल्या होत्या, ब्रँड साड्या होत्या. ही माझ्या बहिणीने दिलेली साडी. आणि साड्या अशा म्हणजे नाही का वापरण्यासारख्या दिलेल्या आहेत, की परत आपण रिटर्न देतो ना साध्या साड्या असल्यावर. तशी एकही साडी नव्हती पल्लवीला आलेली. सगळ्या साड्या भारीतल्या होत्या. आणि मग माझा दुसऱ्या दिवशी विहारामध्ये परत आमच्या महिला मंडळाने वाढदिवस साजरा केला. वाढदिवस पण खूप छान असा साजरा केला. त्यांनी पण मला अचानक बोलवलं गेलं विहारामध्ये. मग त्यांनी केक वगैरे आणला होता आणि तिथं पण बड्डेचं सेलिब्रेशन चांगलं केलं आम्ही. म्हणजे पटापटा सगळे लहान मुलं वगैरे आली, तिथं केक कापला, खाऊ वगैरे वाटप केला तिथं पण. आणि ते पण माझ्यासाठी एक सरप्राईजच होतं, म्हणजे जे महिला मंडळाने दिलं त्यांच्याबद्दल पण खरंच आहे, मला अभिमान वाटतो. आणि मग परत घरी आल्यानंतर ना परत घरी केक कापला. घरी पण मग माझी बहीण आली होती, माझे मेहुणे आले होते, नव्या तर असतीच. आणि परत केक पण खूप छान होता जो वाढदिवसाला आणला होता तो. आणि आमच्या दादांचं चाललं इथं गेम फोनमध्ये, त्यांना उचकवत होत्या मुले. माझी बहीण हसत होती, त्यांना बोलत होतो तेव्हा. आणि केक पण माझ्या भाचीने आणला होता, खूप छान असा केक तिने आणला होता. आणि दादा आमच्या हाताने केक चारत होते, मला हसायला येत होतं. मी म्हणत होते अहो केक खाऊन नाही का, म्हणजे आता तोंड सगळं गोड झाले, पण तरी पण त्यांनी ऐकलं नाही. चला बाय.